नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. तुमचे हास्य हे नैराश्य घालवण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल. उपाय: हळद, केशर, डांगर अशा पिवळ्या रंगाचे अधिक पदार्थ एकत्र करा आणि आपल्या प्रेमीसोबतची समज चांगली ठेवा. वृषभ राशी, या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर कायम नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. आरामात राहण्याचा आनंद आज तुम्ही लुटू शकाल. तुमच्या भाऊ बहिणीपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमी जन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. उपाय: चांदीचा तुकडा किंवा चांदीचा शिक्का नेहमी खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल. मिथुन राशी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी संतांना काळे किंवा सफेद कपडे दान करा. कर्क राशी, करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे.
वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल. उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. उपाय: झोपते वेळी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना पाणी टाकल्यास आरोग्य चांगले राहील. सिंह राशी: पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. तुमच्या व्यक्तित्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे आनंदी आनंद आहे. भूतकाळात घडलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज निराशा आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय: देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा. यामुळे आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. कन्या राशी: तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. मुलावर आपली मते लादल्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा. ते आपली मते स्वीकारतील. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरतील. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्या अनुषंगाने नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार आज तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला घरीच थांबवेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल. उपाय: लहान कन्यांना खीर वाटल्याने आर्थिक प्रगती होईल. तूळ राशी: मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल.
आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार जवळ येईल तेव्हा आयुष्य खूप सुंदर होईल. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. उपाय: मनी प्लांटमध्ये पाणी टाका. वृश्चिक राशी, आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. शक्य असेल तर लांबचा प्रवास करणे टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या निष्पाप आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी वह्या, पुस्तके, पेन्सिल, पेन इत्यादी गोष्टी गरीब लोकांना वाटा. धनु राशी, आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यावसान भांडणात होईल. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. आपण आपल्या कुटुंबियांची किती काळजी करत आहे हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला किमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. उपाय: शुक्राला प्रभावित करण्यासाठी नेहमी स्वच्छ इस्त्रीचे कपडे परिधान करा, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात लाभकारी प्रभाव येईल. मकर राशी, तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुमचा प्रियकर प्रेयसीच्या भावनिक मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला जाणून बुजून दुखावेल.
ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध प्या. कुंभ राशी, रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. उपाय: कुष्ठरोग्यांची मदत करणे आणि त्यांच्या प्रती दयाळू होणे प्रेम आयुष्यासाठी चांगले राहील. मीन राशी, ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्रांकडून उधार मागू शकतात. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात त्यावर विश्वास ठेवता काळजी घ्या. उपाय: चंद्रयंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.